28 जानेवारीला अजितदादांचं विमान अपघातामध्ये निधन झालं आणि संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला। पण या दुःखाच्या सावलीत राजकारणाने असं काही वळण घेतलं की अवघ्या 72 तासामध्ये सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। या शपथविधीसाठी एवढी घाई का केली असाच प्रश्न सर्वत्र विचारला जात होता। अजितदादांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार अशी चर्चा सुरू झाली होती, पण शरद पवार यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांकडून अशी मागणी देखील झाली। पण दुसरीकडे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यासारख्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना भीती वाटत होती की जर विलीनीकरण झालं तर राष्ट्रवादीचा ताबा पूर्णतः शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांच्या हातात जाईल असं बोललं जात होतं। म्हणूनच पक्षातील आपलं महत्त्व टिकून राहण्यासाठी या नेत्यांनी घाईघाईमध्ये सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्री केलं आणि मोठे पवार म्हणजे शरद पवार काही डाव टाकण्याच्या आधीच त्यांचा डाव उलटवला गेला अशी मांडणी होऊ लागली। पण चित्र दिसतंय तसं नसतं। शरद पवारांनी त्यानंतर घेतलेली पत्रकार परिषद, त्यानंतर घडलेल्या नाट्यमय घडामोडी पाहिल्या तर लक्षात येतं की शरद पवारांनी एका दगडामध्ये इथं 2 पक्षी मारले आहेत। वरवर पाहता पवारांचा डाव उलटला वाटणारी ही घटना प्रत्यक्षात त्यांचाच मोठा राजकीय गेम असू शकतो। शरद पवारांनी नेमकं काय साध्य केलंय हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। 28 जानेवारीला अजितदादांचं निधन झालं आणि अवघ्या 72 तासात सुनेत्रा वहिनींना शपथविधी घ्यावा लागला। पण या 72 तासात पडद्यामागे काय सुरू होतं तर इकडे बारामतीत दादांच्या अस्थिविसर्जनाचे विधी सुरू होते। अख्खा महाराष्ट्र या विधी बघत होता, तर दुसरीकडे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ यासारखे राष्ट्रवादीचे नेते मुंबईमध्ये ठाण मांडून बसले होते। दादांच्या निधनानंतर जे रिकामं झालेलं उपमुख्यमंत्री पद होतं किंवा दादांकडे असणारी जी खाती होती ती खाती कोणाला मिळावी आणि यासाठी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत वाटाघाटी करत होते। आणि यातूनच सुनेत्रा वहिनींचं नाव पुढे आलं आणि त्यानंतर सुनेत्रा वहिनींनी देखील होकार दिल्याच्या बातम्या आल्या आणि त्यानंतर तातडीनं त्या मुंबईच्या दिशेने रवाना देखील झाल्या। पण या शपथविधीबद्दल जेव्हा सकाळी शरद पवारांना पत्रकारांनी विचारलं तेव्हा या शपथविधीबद्दल मला काही माहितीच नाही असं शरद पवारांनी सरळ उत्तर देऊन टाकलं आणि या उत्तरामुळे सगळेच आश्चर्यचकित झाले। मात्र यातून पवारांनी पहिला मास्टर स्ट्रोक मारला होता, तो म्हणजे पवारांनी सांगितलं की मला माहिती नाही असं म्हणून एकाच फटक्यात त्यांनी इथं 2 गोष्टी साध्य केल्या। यातील पहिली गोष्ट म्हणजे या खेळात आम्ही नाही। म्हणजे काय तर घरातला मोठा माणूस गेलाय आणि त्या घरात अजून सांत्वन सुरू आहेत, सुतक फिटलेलं नाही आणि हे लोक सत्तेच्या खुर्च्या वाटतायत। यातून पवारांनी स्वतःला नैतिक बाजूला उभा केलं आणि सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यासारख्या गटाच्या नेत्यांना त्यांनी सत्तेसाठी भुकेले म्हणून लोकांच्या नजरेमध्ये उभा केला। आता दुसरी गोष्ट म्हणजे पवारांनी हे स्पष्ट केलं की हा निर्णय पवार कुटुंबांचा सामूहिक निर्णय नाही। हा जो निर्णय आहे हा कुटुंबाला न विचारताच घेतलेला आहे आणि जर हा निर्णय कुटुंबाला विचारून घेतला असता तर तो मला माहिती असता असं शरद पवारांना सांगायचं होतं। म्हणजे सुनेत्रा वहिनींचा जो घाईघाईमध्ये शपथविधी घ्यायला लावणारे लोक होते हे लोक पवार कुटुंबाचे हितचिंतक नाहीत, हे लोक स्वतःच्या राजकीय भविष्य सुरक्षित करण्यासाठी हा शपथविधी करत आहेत हे पवारांनी या एका वाक्यातून अधोरेखित करून टाकलं। आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शरद पवारांनी आपल्या पत्रकार परिषदेतून पटेल आणि तटकरेंनीच हे केलं आहे असं सूचित करून या दोघांनाच एक्सपोज करून टाकलं। सुनेत्रा वहिनी शपथविधीसाठी मुंबईकडे गेल्या होत्या तर इकडे शरद पवारांना पत्रकार प्रश्न विचारत होते। या शपथविधीबद्दल शरद पवारांना माहिती नाही असं शरद पवार पहिल्यांदा म्हटले आणि त्यानंतर सरळ त्यांनी पटेल आणि तटकरेंचं नाव घेऊन हा निर्णय त्यांच्याच पक्षातील या लोकांचा आहे असं सांगून हा निर्णय मला विचारून घेतला नाही, ही घाई करण्यामागे पटेल आणि तटकरे आहेत असं सांगून टाकलं आणि सत्तेसाठी सुरू असलेल्या या धावपळीचं खापर पवारांनी या 2 नेत्याच्या डोक्यावर अशा प्रकारे फोडलं की त्यानंतर या नेत्यावर मोठ्या प्रमाणात जनतेतून टीका होऊ लागली आणि याची उत्तरं लोक मागू लागली। आता यानंतरचा तिसरा मुद्दा म्हणजे विलीनीकरणाची भीती आणि भाजप, पटेल, तटकरे यांची कोंडी। मला शपथविधीबद्दल माहिती नाही असं सांगून शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचं विलीनीकरण होणं हे भाजप, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना अजिबात नको आहे असं अप्रत्यक्षरित्या सांगून टाकलं। अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये एक भावना निर्माण झाली होती की आता दोन्ही गट एकत्र येऊन पुन्हा एकदा एक राष्ट्रवादी व्हावी। जर असं झालं तर पक्षाची सर्व सूत्रे स्वाभाविकपणे शरद पवारांच्या हातात गेली असती आणि नेमकं हीच भीती भाजप आणि अजित पवार गटातील काही ज्येष्ठ नेत्यांना सतावत होती असं बोललं जात होतं। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांना माहिती होतं की जर पक्षाचं विलीनीकरण झालं तर शरद पवारांचे नेतृत्व पुन्हा प्रस्थापित झालं तर पक्षातील त्यांचं महत्त्व कमी होऊन जाईल किंवा संपुष्टात येईल। तर दुसरीकडे भाजपला देखील हेच हवं होतं, ते म्हणजे राष्ट्रवादीमध्ये फूट कायम राहावी, कारण एकसंघ राष्ट्रवादी ही भाजपसाठी राजकीय दृष्ट्या डोकेदुखी ठरू शकते। म्हणूनच विलीनीकरणाची चर्चा जोर धरण्याआधीच आणि शरद पवारांनी
कोणतीही हालचाल करण्याआधीच या नेत्यांनी सुनेत्रा वहिनींचा शपथविधी उरकला. पवारांनी आपल्या मुलाखतीत नेमकं हेच सांगितलं की हे जे नेते आहेत जे विलिनीकरणाला घाबरत होते, तर शरद पवार गटाकडून विलिनीकरणाची दारं उघडीच होती, पण भाजप आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या नेत्यांना स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनीच ही दारे बंद केली, असं पवारांनी सांगितलं. विलिनीकरणाला घाबरून घेतलेला हा निर्णय बचावात्मक निर्णय होता, हे पवारांनी अत्यंत हुशारीने न नाव घेता जनतेच्या गळी उतरवलं होतं. आता यानंतरचा चौथा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे 12 फेब्रुवारीचा विलिनीकरणाचा बॉम्ब पत्रकार परिषदेतून शरद पवारांनी टाकला होता. पत्रकार परिषदेत शरद पवारांनी असा गौप्यस्फोट केला की येत्या 12 फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादी अधिकृतपणे विलिनीकरण होणार होतं, पण आता असं होईल असं बिलकुल वाटत नाही. पवारांनी टाकलेला हा असा पॉलिटिकल बॉम्ब होता की ज्यानं एकाच वेळी अनेक चेहरे उघडे केले होते. आता 12 फेब्रुवारीची तारीख जाहीर करून पवारांनी सांगितलं खुद्द अजित पवारांनाच पुन्हा आपल्या घरी म्हणजेच साहेबांकडे परतायचं होतं. याचा अर्थ असा होतो की दोन्ही पक्ष एकत्र येणं ही अजितदादांची शेवटची राजकीय इच्छा होती. आता इथूनच खरा प्रश्न निर्माण होतो, जर दादांना विलिनीकरण हवं होतं तर मग त्यांच्या निधनानंतर अवघ्या 72 तासात हा शपथविधी का उरकला गेला आणि हे नेते दादांच्या इच्छेविरुद्ध का वागत आहेत? त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये शंकाच पेरली की सत्तेच्या लालसेपोटी या नेत्यांनी दादांची अंतिम इच्छा बाजूला सारली आणि ज्या कार्यकर्त्यांना वाटत होतं पटेल तटकरे हे दादांचे खरे वारस आहेत, त्याच कार्यकर्त्यांमध्ये पवारांनी या नेत्याची स्वार्थी म्हणून एक प्रतिमाच उभी केली. थोडक्यात सांगायचं झालं तर ज्या नेत्यांना वाटलं होतं की सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्री करून आपण पवारांचा पत्ता कट केलाय, त्यांनाच आता कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे. दादांना एकत्र यायचं होतं तर मग तुम्ही का रोखलं? हा एक प्रश्नाचं उत्तर या नेत्यांकडे आता उरलेलं नाहीये. आता यानंतरचा 5वा मुद्दा, पत्रकार परिषदेत जेव्हा शरद पवारांना विचारलं गेलं की सुनेत्रा वहिनींच्या निर्णयावर घरात काही चर्चा झाली का, तर त्यावर शरद पवारांनी जे उत्तर दिलं ते आरसा दाखवणार होतं. पवार म्हणाले की अजितच्या अस्थिविसर्जनाचा विधी बारामतीत सुरू होता. सुनेत्रा वहिनींशी त्यानंतर आमचा कुठलाही संवाद झालेला नाहीये. पवारांनी सुनेत्रा वहिनींच्या निर्णयाबाबत उर्वरित पवार कुटुंबाला पूर्णपणे यातून वेगळं करून टाकलं. मग याचा अर्थ काय होतो, तर सुनेत्रा वहिनींनी जो उपमुख्यमंत्री पदाचा निर्णय घेतलाय त्यामध्ये पवार कुटुंबाचा तीळ मात्रही सहभाग नाही. त्यांनी हे अधोरेखित केलं की हे जे काही घडतंय ते एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला पवार कुटुंब आहे. उर्वरित पवार कुटुंब आजही एकसंध आहे. म्हणजे वहिनींनी घेतलेला हा निर्णय वैयक्तिक किंवा त्यांच्या राजकीय सहकाऱ्यांचा म्हणजे पटेल तटकरे यांचा निर्णय असू शकतो, हा पण पवार घराण्यांचा हा निर्णय नाही, हे शरद पवारांनी यातून सांगितलं. थोडक्यात काय तर उर्वरित पवार कुटुंब या निर्णयात कुठेही नाही असं सांगून पवारांनी स्वतःची आणि इतर सदस्यांची भूमिका स्पष्ट केली. या पत्रकार परिषदेच्या काही तास आधी शरद पवारांनी बारामतीच्या नीरा नदीच्या पुलाची पाहणी केली. वरवर पाहता ही एक पाहणी दिसू शकते, पण राजकारणात शरद पवार एखादं पाऊल उचलतात त्यामागे खूप काही मोठा मेसेज दडलेला असतो. तो मेसेज म्हणजे काय सांगतो, तर हा मेसेज होता बारामतीच्या सातबाऱ्याचा. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर बारामतीचा राजकीय सातबारा शरद पवार यांनी गेल्या काही वर्षात मोठ्या विश्वासानं अजितदादांच्या नावे केला होता. बारामतीची सर्व सूत्र, तिथलं नियोजन, तिथली सत्ता ही दादांच्याच हातात होती. पण आता अजितदादांच्या निधनानंतर जेव्हा पक्षातले इतर नेते बारामतीवर हक्क सांगू पाहतात किंवा सुनेत्रा वहिनींच्या माध्यमातून बारामतीवर ताबा मिळू पाहत आहेत, नेमक्या त्याच वेळी शरद पवारांनी नीरा नदीच्या काठी उभा राहून बारामतीचा सातबारा मी अजितच्या नावे केला होता आणि आता तो गेल्यानंतर मी पुन्हा म्हणजे मूळ मालकाने हा सातबारा पुन्हा स्वतःच्या नावावर घेतला आहे असं त्यांना अप्रत्यक्षरित्या दाखवायचं होतं असं म्हटलं जात आहे. यालाच म्हणतात किमान शब्दात कमाल अर्थ पोहोचणे. पवारांनी एकाच दगडामध्ये ते कित्येक पक्षी मांडले होते. एकीकडे त्यांनी स्पष्ट केलं की बारामतीवर आता कोणत्या तिसऱ्या व्यक्तीचा किंवा बाहेरच्या नेत्याचा अधिकार चालणार नाही आणि दुसरीकडे त्यांनी कार्यकर्त्यांना हा विश्वास दिला होता की तुमचा मूळ मालक आता मैदानात उतरलाय. शपथविधी करून कोणी सत्तेत बसलं असेल, पण बारामतीची आणि राष्ट्रवादीची विचारधारेची मालकी ही आता शरद पवारांनी या पाहणीतून आपल्याकडेच करून घेतली आहे असं देखील बोललं जातं. तर मित्रांनो, अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या राजकारणात जे काही घडलं त्याकडे जर आपण बारकाईने पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट होते की शरद पवारांनी आपल्या खेळीने समोरच्या गटाची संपूर्णपणे कोंडी केली आहे. मग तो शपथविधीबद्दलचा दावा असो, पटेल तटकरेंना उघडं पाडणं असो की 12 फेब्रुवारीचा विलिनीकरणाचा बॉम्ब असो किंवा बारामतीच्या सातबारा स्वतःकडे घेणं असो, पवारांनी प्रत्येक पावलावर आपली पकड आता मजबूत करायला सुरुवात केली आहे. पण या संपूर्ण घडामोडीनंतर काही मोठे प्रश्न देखील उपस्थित होतात, ज्याचं उत्तर येत्या काळाच्या ओघामध्ये आपल्याला मिळेल. पण तुम्हाला काय वाटतं, तटकरे पटेल यांनी शरद पवारांचे डाव उलटवले की ते शरद पवारांच्या डावात अडकले आहेत? यावर तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या जनता महाराष्ट्र YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.